इथे मी भेंडी मसाला बनवण्यासाठी पावशेर भेंडी घेतली। यात आपल्याला पाणी घालून स्वच्छ 3 पाण्याने धुवून घ्यायचे। इथे मी भेंडी स्वच्छ धुवून घेतली। या भेंडीला आपल्याला 2 भागामध्ये कट करून घ्यायचे। अशा प्रकारे आपल्याला भेंडी कट करून घ्यायची। भेंडी कापून घेतली। आता या भेंडीला आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे। 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। 2 चमचे बेसन घालायचे। मी बेसन भाजून घेतले। आलं लसूण पेस्ट घालायची। चवीप्रमाणे मीठ घालायचे। 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। 1 चमचा लाल मिर्च पावडर घेतली। अर्धा चमचा हळद घेतली। धना पावडर 1 चमचा घेतला आहे। 1 चमचा गरम मसाला घेतला आहे। 1 चमचा मॅगी मसाला घेतला आहे। अर्धा लिंबू आपल्याला पिळून घ्यायचे। 1 चमचा तेल घालायचं आहे। हे सर्व मिक्स करून आपल्याला 10 मिनिटांसाठी असंच ठेवून द्यायचं आहे। आता मसाला मिक्स करून झालं की आपण हे 10 मिनिटांसाठी असंच ठेवून देऊ। आता 10 मिनिटे झालेली आहे। तिथे गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे। या 2 चमचे तेल घालून घ्यायचे। मोहरी टाकायची आहे। यात मोहरी जिरी तडतडली की आपल्याला भेंडी घालून घ्यायची। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस मोठाच ठेवायचा आहे म्हणजे भेंडी चिकट होणार नाही। हे सर्व मिक्स करून झाले की आपल्याला झाकण लावून 2 ते 3 मिनिटांसाठी असंच ठेवायचे। झाकण पूर्ण नाही लावायचं, अर्धच लावायचं आहे। गॅस आपल्याला कमी करायचा आहे। आता 2 ते 3 मिनिटे झालेले आहेत। आता हे हलवून घेऊया। भेंडी शिजेपर्यंत आपल्याला असंच हलवत राहायचे, नाहीतर भेंडी खाली लागू शकते। भेंडी चांगली शिजलेली आहे, तर यावरून कोथिंबीर घालूया। तर इथे आपली मसाला भेंडी तयार आहे।